डोळस असूनही मनाने अंध आणि धडधाकट असूनही मानसिक दृष्ट्या पंगू असणाऱ्या समाजातील आळशी निष्काम आणि ऐतखाऊ लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं उदाहरण म्हणजे सचिन आनंदसिंग राजपूत। लहानपणी पोलिओमुळे स्वतःच्या पायावर उभा न राहता येणारा सचिन आज सचिन आनंदसिंग राजपूत म्हणून सार्थ अकाउंटिंग अँड कन्सल्टिंगच्या माध्यमातून मिरज सांगलीसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक उद्योग व्यवसाय यांचा एक आधार बनेल आणि अनेक बेरोजगार युवक युवतींना त्यांना त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मनापासून प्रयत्न करून ते प्रयत्न कृतीत आणेल असं त्यावेळी कोणालाही वाटलं नसेल। आज सार्थ अकाउंटिंग अँड कन्सल्टिंगच्या माध्यमातून असंख्य प्रकारच्या सोयी सुविधा समाजाला देणाऱ्या सचिन आनंदसिंग राजपूत यांनी कोरोना, महापूर अशा वेगवेगळ्या आपत्तीच्या काळात आपल्या सहकार्यांच्या मदतीने केलेल्या कामाची यादी बघितली तर ती धडधाकट माणसाला मान खाली घालायला लावणारी आहे। स्वतः दिव्यांग असूनही समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित लोकांशी दोस्ताना टिकवत सचिन राजपूत यांनी आज वृक्ष संवर्धन, भटक्या कुत्र्यांचं संगोपन, रुग्णालयात रक्तासाठी आस लावून बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही तासातच रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्याची मदत असं कितीतरी समाज उपयोगी कार्य करणारे सचिन आनंदसिंग राजपूत हे आज केवळ दिव्यांगांसाठीच नव्हे तर तमाम समाजासाठी आदर्श बनले आहेत। श्री स्वामी समर्थ, बाळू मामा आदी देवांप्रती अपार निष्ठा असलेला हा माणूस माणसांविषयी तितकीच अपार निष्ठा बाळगून वृक्ष, मुके प्राणी आणि माणसांकडेही देव म्हणून पाहतोय। याची असंख्य उदाहरणे संपूर्ण सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रानं कोरोना आणि पूर परिस्थितीच्या काळात पाहिलेली आहेत। सार्थ अकाउंटिंग कन्सल्टिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतानाच केवळ मोबदल्यासाठी काम न करता आपल्या हातून जेवढ्या लोकांना मदत करता येईल तेवढं करण्याचं काम सचिन आनंदसिंग राजपूत यांनी केलं आहे। म्हणून आज त्यांच्या सहकार्यानं अनेक लोकांच्या आयुष्यात आज उद्योग व्यवसायाची उभारणी, घराचं स्वप्न, नोकरी, चांगल्या उपचारामुळे निरोगी आयुष्य अशा अनेक गोष्टी प्राप्त झाल्या आहेत। आजकाल शहरात ओळखीच्या माणसाला किंवा पाहुण्याला चहा पाजावा लागतो म्हणून माणूस माणसाला ओळख द्यायला तयार नसतो। अशा परिस्थितीत सचिन आनंदसिंग राजपूत हे स्वतःला दिव्यांगत्वामुळे नीट चालता येत नसतानाही सांगली, मिरज परिसरात दवाखान्यात ऍडमिट असणाऱ्या समाजातील व इतर समाजातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना घरून जेवणाचा डबा पोहोच करतात। हे आज समाजातील नष्ट होत चाललेली माणुसकी जिवंत व्हावी यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। त्यांच्याच एका गुरुवर्याच्या भाषेत सांगायचं झालं तर सचिन राजपूत बालपणी पोलिओत पाय गेलेले, लहानपणीच माता पित्यांचं छत्रही हरवलेलं, पण जेवणाची मेस चालवणाऱ्या मावशीनं सांभाळलेला अनाथ अपंग पोर, पण जिद्द आणि बुद्धीला कष्टाची जोड देऊन शिकला। 11वीला ज्ञानपीठमध्ये दाखल झाला। 3 चाकी सायकलवरून यायचा, अभ्यास करायचा, पण कवितेत रस घेऊ लागला, लिहू लागला आणि बीकॉम झाला। एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असतानाच रिसोर्सेस कॉम्प्युटर्सच्या कोरे सर्व चव्हाण सरांनी त्याला संगणकाचं ज्ञान दिलं। सचिननं स्वतःहून व्यवहारी जगाचं ज्ञान घेतलं आणि स्वतःचे सार्थ अकाउंटिंग आणि कन्सल्टन्सी फर्म सुरू केली। आज हा अपंग मुलगा इतर धड मुलांना काम देतो आणि गुरुवर्य यांचे मार्गदर्शन घेतो। 3 चाकी सायकलवरून शाळेत जाणारा आणि मावशीचे जेवणाचे डबे पोहोच करणारा सचिन आज 3 चाकी बाईकवरून पुणे, महाबळेश्वर एकटा फिरून येतो। पूर काळात पूरग्रस्तांना स्वतः मित्रांना सोबत घेऊन गावोगावी फिरून अशक्यप्राय अशा ठिकाणी मदत केली। लॉकडाऊन मध्ये गोरगरिबांना भरीव मदत केली। धनंजय भिसे, शंकर मेंढीगिरी, श्री गणे व बंधू राजू मगदूम, नितीन अशा कितीतरी मित्रांचंही सहकार्य असते। सदृढ माणसाला लाजवणारं काम आज सचिन करतो। निवडणुकीत ब्रँड अँबॅसिडर झालेला सचिन राजपूत दक्षिण महाराष्ट्र अपंग साहित्य संमेलनाचा निमंत्रक झाला। खरोखरच अशा माणसाचा सन्मान करावा तेवढा थोडाच आहे। धडधाकट माणसांनी धडा घ्यावा असा सचिन मावशीच्या छत्रछायेखाली वाढला, मोठा झाला। मात्र दुर्दैवानं कोरोनाच्या कालावधीत मावशीचं छत्र हरपलं आणि सचिन राजपूत यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही। आजही मावशीप्रती असणारी आस्था त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि स्वभावात क्षणोक्षणीच जाणवते। आज जो मी काही आहे तो केवळ मावशीमुळेच आहे असं ते गर्वानं छाती फुगवून सांगतात। आजकालची उच्च शिक्षित मुलं स्वतःच्या आईबापाच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहत नाहीत किंवा सांभाळ न करता अनाथ आश्रमात सोडतात। अशा परिस्थितीत सचिन आनंदसिंग राजपूत यांनी स्वतःच्या मावशीची स्मृती चिरंतन राहावी यासाठी सातत्यानं अनेक उपक्रम चालू ठेवलेत।
मावशीच्या नावानं एक समाजसेवी संस्था स्थापन करतानाच त्या माध्यमातून शाळांना मदत, वृक्षारोपण असे नानाविध उपक्रम सचिन आनंदसिंग राजपूत हे राबवत असतात। हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःची पत्नी, मुलगा यांच्यासह मावशीचे गणगोत यांच्याकडेही अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही। मावशीच्या अकाली निधनानं आजही सचिन दुःखी कष्टी होतात, पण मावशीचा सगळा वारसा सचिन यांनाच चालवायचा आहे। तो चालवण्यासाठी त्यांना परमेश्वर उदंड निरोगी दीर्घायुष्य देऊ, याच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनःपूर्वक शुभेच्छा। उदयसिंह राजपूत, मुख्य संपादक, उदय वार्ता न्यूज नेटवर्क।